राज्य सरकारच्या अनास्थेमुळे महाराष्ट्राचा 70% दुधाचा धंदा हा गुजराती कंपन्यांनी पळवल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। शेतकरी नेते अजित नवलेंनी हा आरोप केलाय। गुजरातमधील अमूल आणि अन्य कंपन्यांच्या आक्रमणामुळे पुणे, नाशिक, नागपूर आणि संभाजीनगरमधील स्थानिक ब्रँड आज संकटामध्ये आल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्रातील दूध व्यवसायात गुजरातमधील खासगी डेअरी अतिक्रमण करत असल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनीच जाहीरपणे एका कार्यक्रमात सांगितलेलं होतं, असंही त्यांनी म्हटलेलं आहे। राज्यातील दुधाचा धंदा परराज्यातील दूध कंपन्या या पळवण्यास राज्य सरकारनं याबाबतचं धोरण कारणीभूत असल्याचा आरोप अजित नवलेंकडून करण्यात आला आहे। इतके वर्ष मी प्रयत्न करतोय, पण अजूनही मी त्या दूध संघामध्ये सर्वाइव्ह होऊ शकत नाही। अजूनही आर्थिक अडचणीमध्ये संघ नवीन उभा केला, 50 कोटी रुपये खर्च केले, पण त्या संघाला पाहिजे ते उत्पन्न अजून मिळत नाही। शेतकरी सहकारी संस्थेमध्ये या ठिकाणी सहकारी संस्था स्थापन करायला तयार नाही। खाजगीचे संघ मोठ्या प्रमाणात निर्माण झाले, खाजगीमधून 2 पैसे जास्त भाव मिळतो, त्यामुळे लोक तिकडे जायला लागले। यामध्ये गुजरात राज्याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण होतंय। आज तसा विचार केला तर या गुजरात राज्याच्या दूध धंद्यामुळे त्याच्यामध्ये कोऑपरेटिव्ह धंदा एवढा जोरात आहे की त्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये त्या प्रमाणामध्ये आपण फार कमी आहोत। वास्तविक आपल्याला पोटेन्शियल मोठे आहे। मुंबई शहर आहे, आपण एक्सपोर्ट करू शकतो, आपण निर्यात आयात करण्यामध्ये आपण जास्त या ठिकाणी लक्ष घालतं सरकार। गुजरातच्या दूध कंपन्यांनी वितरणाची सबंध व्यवस्था आपल्या ताब्यात घेतल्याची कबुली स्वतः राज्याचे मंत्रीच देत आहेत आणि त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती जे सातत्यानं सांगत होते तेच सत्य होताना दिसत आहे। महाराष्ट्राचा सर्वात पॉप्युलर असणारा ब्रँड महानंदा हळूहळू संपवण्यात आला आणि नंतर विखे ज्यावेळी दुग्ध विकास मंत्री होते त्यावेळी तो नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाला आंदोलन देण्यात आला। किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने त्यावेळी जोरदार आवाज उठवला होता, मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं। या सगळ्याचा परिणाम म्हणून आज सबंध महाराष्ट्राचा दूध उत्पादक आणि दूध धंदा हा धोक्यात आलेला आहे।